हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजयन अकॅडमी गोकुंदा किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑगस्ट 2023 रोजी झालेला वनरक्षक भरतीचा पेपर शिफ्ट क्रमांक 3चा आहे. या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत, ज्यात इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत. अपेक्षा करतो की तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करत असाल आणि आपले जे व्हिडिओज आहेत तुमच्या अभ्यासासाठी मदत होत असेल तर आज सुरुवात करूया आजच्या पेपरला. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. वर्ब आहे ज्याला आपल्याला प्रॉपर फिल करायचं आहे, राईट. तर वर्ब म्हणल्यानंतर प्रश्न कशावर आधारित असतो? टेन्सवर आधारित असतो. वर्बचा प्रश्न म्हणजे टेन्सचा प्रश्न असतो. तर वाक्य काय म्हणतो पहा, वेन आय टू ए फॉरेन कंट्री आय ऑलवेज स्टे ॲट ए हॉटेल. जेव्हा मी विदेशातला प्रवास करतो विदेशासाठी, तेव्हा आम्ही काय करतो? एका हॉटेलमध्ये स्टे करतो. 4 पर्याय आहेत: ट्रॅव्हल, ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल, इज ट्रॅव्हलिंग. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला योग्य तो वर्ब निवडायचा आहे. तर रिमेनिंग जो सेकंड सेंटेन्स आहे याचा जो टेन्स आहे हा सिंपल प्रेझेंटचा आहे. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. ओके, आता याच्यामध्ये स्टे म्हणल्यावर वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. मग आपल्याला उर्वरित जो पहिला जो वर्ब आहे तो सुद्धा आपल्याला प्रेझेंट मध्ये घ्यावा लागेल. तर याच्यासाठी ट्रॅव्हल्ड आहे, सिंपल पास्ट आहे. B2 असल्यामुळे हा पर्याय होत नाही, कारण याला वर्बला इथं ईडी जोडलेला आहे. त्यानंतर ट्रॅव्हल्स आहे, B1 आहे, करेक्ट आहे. पण इथं करता जो आहे आय असल्यामुळे इथं हाही पर्याय होत नाही. त्याच्यानंतर तिसरा जो आहे ट्रॅव्हल, हा मात्र वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, हा इथं करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1, वेन आय ट्रॅव्हल टू ए फॉरेन कंट्री आय ऑलवेज स्टे ॲट ए हॉटेल. थर्ड नंबर ऑप्शन इज करेक्ट. इज ट्रॅव्हलिंग होत नाही, कारण आयला इज वापरत नाहीत. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, तर असे जेव्हा वाक्य असतात टेन्सवर आधारित, त्या वाक्यामध्ये 2 वाक्य दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये दोन्ही क्रिया आपल्याला ओळखावं लागेल. आता या वाक्यात तेव्हा आपण इथं ट्रॅव्हल घेतलो तर जो रिमेनिंग जो सेंटेन्स आहे याचा आपल्याला काळ बघावा लागेल, त्यानुसार क्रियापद निवडावं लागेल. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. समोरचं काय म्हणलेलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. बरोबर आहे ना? तर इथं आर्बिटररी आहे. आर्बिटररी ज्याला म्हणतो आपण, एक प्रकारचं हट्टी माणूस समजा, हट्टी किंवा मनमानी करणारा, एक लहरी म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे ना? तर इथं पहा, इम्पार्शियल आहे. इम्पार्शियल म्हणजे निष्पक्ष ज्याला म्हणतो आपण, निष्पक्ष. त्याच्यानंतर दुसरं आहे ॲरोगंट. ॲरोगंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ऑप्शन 2 आहे हा, उद्धट आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा जो आहे फेर. फेरचा अर्थ काय होतो इथं? योग्य होतो. आणि त्याच्यानंतर जो आहे हा रॅशनल. रॅशनल म्हणजे ज्याला म्हणतो आपण तर्कशुद्ध म्हणतो. रॅशनल म्हणजे काय आहे? तर्कशुद्ध. बरोबर आहे ना? तर्कशुद्ध. तर पहा याच्यामध्ये आर्बिटरीला ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे? करेक्ट आहे, कारण ॲरोगंटचा अर्थ आर्बिटरी असा होतो. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, एक लक्षात ठेवा. हा पर्याय नाही, हाही नाही आणि हाही नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हणलेलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. या इडियमचा अर्थ आपल्याला चूज करायचा आहे. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स, याचा अर्थ झाले ते गेले. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर बोललो आपण, झाले ते गेले. जुने वाद विसरणे. ज्या काही जुन्या आर्ग्युमेंट असेल, त्याच्यानंतर भांडणं असेल, यांना आपल्याला विसरायचं आहे, समोर जायचं आहे. त्यासाठी वापरतो आपण लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. याच्यामध्ये पहा ऑप्शन नंबर 1 हा काय म्हटलेला आहे? टू अवॉइड रिस्टार्टिंग कॉन्फ्लिक्ट. हा नाही, रिस्टार्टिंग कॉन्फ्लिक्ट नाही. टू फॉरगेट विसरणे. अबाउट ए डिसएग्रीमेंट और आर्ग्युमेंट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. इथं फॉरगेट म्हणजे काय आहे? विसरणे. आपल्याला काय विसरणे आहे? डिसएग्रीमेंट असेल, आर्ग्युमेंट असेल, ज्याला आपण वाद विवाद म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? विसरायच्या आहेत. टू शेअर सिक्रेट दॅट वॉजंट सपोज टू बी शेअर. हा पण नाही, काही शेअर करायचं नाही इथं. अँड टू पोलाइटली आस्क फॉर समवन्स फुल अटेन्शन.
हा सुद्धा नाही. पोलाइटली म्हणजे नम्रपणे, हा सुद्धा नाही. तर इथं फॉरगेटच्या रिलेटेड आहे. झाले ते गेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर ए गिवन वर्ड सेंटेन्स आउट ऑफ द गिवन ऑप्शन. दिलेल्या विधानाकरिता आपल्याला योग्य तो शब्दसमूह निवडायचा आहे. ए लाईफ हिस्ट्री रिटन बाय समबडी एल्स. बरोबर आहे ना. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित दुसरा एखादा व्यक्ती पुस्तक लिहिणे जीवनावर आधारित, त्याला जीवन चरित्र म्हणतो आपण. तर त्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहिला ऑप्शन आहे ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफीला आपण मराठीमध्ये आत्मचरित्र म्हणतो. आत्मचरित्र. आत्मचरित्र व्यक्ती स्वतःच्या जीवनावर आधारित जेव्हा लिहितो स्वतःच, त्याला आत्मचरित्र म्हणतो. त्याच्यानंतर ऑर्निथॉलॉजी. ऑर्निथॉलॉजी याला आपण पक्षीशास्त्र म्हणतो. पक्षीशास्त्र म्हणतो. त्याच्यानंतर पहा अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजीला आपण मानव वंशशास्त्र म्हणतो. मानव वंशशास्त्र हा शब्द वापरतो. त्याच्यानंतर पहा इथं बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजेच काय आहे, चरित्र आहे. जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित दुसरा एखादा व्यक्ती लेखन करतो त्याला आपण बायोग्राफी म्हणतो. ऑप्शन नंबर 4 जो आहे हा करेक्ट आहे. आत्मचरित्र चरित्रमध्ये फरक असतो, लिहिणाऱ्यामध्ये फरक असतो, दुसरं काही नाही. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेले आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड्स. शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. अब्स्टेन. अब्स्टेनचा अर्थ काय आहे, नकारणे म्हणतो ज्याला आपण, नकारणे. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये पहिला जो आहे रेफ्यूज. रेफ्यूज म्हणजे सुद्धा नकारणे आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे डिसाइड. डिसाइड म्हणजे ठरवणे असा होतो. त्याच्यानंतर तिसरा चूज. चूजचा अर्थ काय होतो, निवडणे होतो. आणि त्याच्यानंतर डिटरमाइन. डिटरमाइन म्हणजे निश्चित करणे, निश्चित करणे. तर याच्यामध्ये पहा ऑप्शन नंबर 1 जो आहे हा करेक्ट आहे. बाकीचे उर्वरित ऑप्शन याला सिमिलर मिनिंग देणारे नाही. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, अब्स्टेन, नकारणे. त्याच्यानंतर पहा इथं लॉजिकल ऑर्डरवर प्रश्न आहे. दिलेले जे 1 2 3 4 5 विधान आहेत यांचं आपल्याला लॉजिकल ऑर्डर लावायचं आहे. आणि हे 5ही विधाने आपल्याला भारतीय लोकांच्या एक सायंटिफिक आयडिओलॉजीमध्ये कसं बदल झालं, त्यांच्या विचारसरणीमध्ये त्यांनी वापरत असलेल्या आज तंत्रज्ञानाबद्दल बोललेलं आहे. आणि याचा इफेक्ट काय होत आहे उत्पादनात वाढ याविषयी बोललेलं आहे. तर या वाक्याची सुरुवात आपल्याला सब्जेक्टनं करावं लागेल. द इंडियन्स हे सब्जेक्ट झालेलं आहे आणि एम्ब्रॉन्स हे वर्ब झालेलं आहे. बरोबर आहे ना. वाक्याची सुरुवात इथून करावं लागेल. फर्स्ट जो आहे आपल्याला इथं सी घ्यावं लागेल. बरोबर आहे ना. भारतीयांनी आता कशाची एक सायंटिफिक आयडिओलॉजी ऍक्सेप्ट करत आहे. आणि त्याच्यानंतर अँड परचेसेस टू इन्हेन्स, त्याच्यामध्ये आता काय आहे, थोडी वाढ पण होत आहे. कशामध्ये, इफेक्टिव्हनेस अँड इन्क्रीज प्रोडक्शन, उत्पादनामध्ये वाढ होत आहे. आता उत्पादनामध्ये काय आहे, वाढ होत आहे. का, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विशिष्ट आयडिओलॉजीचा वापर केल्यावर उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे पहा की लिडिंग टू इम्प्रुव्हमेंट इन इनोव्हेशन. आता नवीन संकल्पना काय आहे ऍक्सेप्ट करत आहेत. अँड टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानामध्ये सुद्धा काय आहे, वाढ होत आहे. आणि भारतीय लोक या आधुनिकीकरणातल्या उपकरणांचा वापर करून उत्पादन क्षमतेमध्ये वाढ वगैरे करत आहेत, असा हा बोललेला वाक्य आहे. तर याच्यामध्ये CABED ऑप्शन नंबर 4 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नो एरर. आपल्याला एररवर आधारित प्रश्न विचारलेला आहे, स्पेलिंगवर. बरोबर आहे ना. स्पेलिंगवर आपल्याला हे करायचं आहे. टू अचीव ए फुल रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी विषयी बोललेला आहे. बरोबर आहे ना. प्लॅन फ्युचरसाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं. इट इज इसेन्शियल टू ऍड्रेस द चॅलेंजेस ऑफ सस्टेनेबिलिटी अँड टेक्नॉलॉजी प्रिपेरेडनेस, हे एक लक्षात ठेवा. आता रिन्युएबल एनर्जी यामध्ये आपल्याला प्लॅन जर इन्क्रीज करायचं असेल तर आपल्याला आगामी काळातील जे काही चॅलेंजेस आहेत, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, याच्यामध्ये आपल्याला सक्षम राहावं लागेल. तर या वाक्यामध्ये एक ठिकाणी स्पेलिंग चुकलेली आहे. इथं इसेन्शियल हा जो शब्द वापरलेला आहे त्याची स्पेलिंग चुकीची आहे. का, तर इथं इसेन्शियलची ESSEN
TIAL इसेन्शियल असा हा शब्द पाहिजे. तर या वाक्यामध्ये इसेन्शियल जो शब्द लिहिलेला आहे याची स्पेलिंग मात्र कशी आहे, इथं सिंगल एस आहे, ऍक्च्युली इथं डबल एस पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे हा एरर मध्ये येतो, चुकीचा भाग आहे. उर्वरित टेक्नॉलॉजी असेल, नो एररचा विषय नाही. रिन्युएबल जो आहे हा उर्वरित पर्याय यातली स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 जो आहे हा एररचा भाग आहे. त्याच्यानंतर पहा समोरचा क्वेश्चन काय म्हणलेला आहे. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स. शब्दांचा योग्य तो आपल्याला क्रम लावायचा आहे आणि क्रम लावताना आपल्याला कर्ता कर्म क्रियापद असं लावायचं आहे. छोटासा शब्द, छोटासा वाक्य इथं बनेल. पहा काय म्हणलेलं आहे. तर इथं वाक्याची सुरुवात आपल्याला सब्जेक्ट न करावी लागेल. सब्जेक्ट आणि वर्ब हा वाक्याचा काय झालेला आहे, सब्जेक्ट झालेला आहे. याला आता आपण असं जर लिहिलो, यू लुक, पहा यू लुक, तू दिसत आहे. कसा, ॲज इफ, हा एक झालं. हा ॲज इफ यू, बरोबर ना, ॲज इफ यू. 3 नंबरला काय आहे, डिड नॉट स्लीप, डिड नॉट स्लीप, बरोबर आहे, डिड नॉट स्लीप. डल नाईट, डल नाईट, बरोबर आहे ना. म्हणजे ऑप्शन नंबर हा झाला इथं 4 आणि हा 5. हा प्रॉपर योग्य वाक्याचा सिक्वेन्स लागलेला आहे. यू लुक, तू असा दिसतो, ॲज इफ यू डिड नॉट स्लीप, तू रात्रभर झोपला नाही, चेहऱ्यावरून असं वाटत आहे, बरोबर आहे ना, निस्तेज दिसत आहे. आता याच्यामध्ये पहा पर्याय जो आहे, पर्यायामध्ये कोणता आहे आपला, याच्यामध्ये यू लुक ई पासून सुरू झालेला आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे, 2 जो आहे हा करेक्ट आहे. आता याच्यामध्ये डल जो शब्द आहे, यू लुक डल, इथं पण आला असता, म्हणजे लुकच्या नंतर यू लुक डल ॲज इफ यू डिड नॉट स्लीप नाईट, हा पण बरोबर झाला असता. पण पर्यायानुसार जर बघितलो तर पर्यायामध्ये हा ई ने बिगिन होणारा हा दिलेला ऑप्शन करेक्ट आहे. उर्वरित जे आहेत यांचा क्रम काय आहे ते मॅच होत नाही. आणि असे वाक्य जेव्हा आपण बनवतो तेव्हा वाक्याचा कर्ता क्रियापद आपल्याला अचूकपणे शोधावा लागेल. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलेला आहे. इन मगध देर वॉज ए गव्हर्नमेंट बाय किंग. मगधचा कारभार कोणामार्फत चालवला जात होता, एका राजामार्फत चालवला जात होता. पहा इथं पहिला आहे अनॅकी आहे. अनॅकीचा अर्थ काय होतो, ज्याला अराजकता म्हणतो, अराजकता, ज्याच्यामध्ये सत्ता कोणाचीही नाही. आणि दुसरा आहे प्लोटोक्रेसी. प्लोटोक्रेसीचा अर्थ काय होतो, श्रीमंत लोकांची सत्ता. त्याच्यानंतर आहे मोनाकी आहे. मोनाकीचा अर्थ काय होतो, राजेशाही म्हणतो ज्याला आपण, राजेशाही, जे एखादा राजा असतो, राजाकडून तिथला कारभार पाहिला जातो. त्यानंतर आहे डेमोक्रेटिक म्हणजे आपला देश जो आहे तो डेमोक्रेटिक आहे, इथं लोकशाही ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना. 4 पर्याय आहेत. तर इथं मगधचा कारभार एका राजाकडून चालवला जातो म्हणलं तर 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता ठरेल, अनॅकी तर नाही, ज्याच्यामध्ये अराजकता, तिथं कोणाची सत्ता नसते. त्याच्यानंतर दुसरा आहे प्लोटोक्रेसी म्हणजे श्रीमंत लोकांची सत्ता आहे. त्याच्यानंतर मोनॅकी आहे. मोनॅकी मध्ये काय आहे, ज्याला आपण राजेशाही म्हणतो, जिथे राजाची सत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनॅकी म्हणतो. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे. माय फादर इज अन इंजिनियर, ही फॉर ए मल्टीनॅशनल कंपनी. ओके, इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला योग्य तो पर्याय इथं काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर इथं पहा पर्यायामध्ये विल बी वर्क हा जो आहे पर्याय इथं मॅच होत नाही. का होत नाही, सदरील वाक्य टेन्सवर आधारित आहे. आणि दुसरी गोष्ट, विल बी वर्क म्हणल्यानंतर हा पॅसिव्ह वॉइसचा एक्झाम्पल झाला. कशाचा, पॅसिव्ह वॉइसचा. तर पॅसिव्ह वॉइस मध्ये येत नाही, कारण वाक्य इकडे जो आहे इज सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. माझे वडील एक इंजिनियर आहेत, बरोबर आहेत ना, आणि त्यांनी काम करतात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, असा जो वाक्य आहे. तर याकरिता वर्किंग पण घेता येत नाही, कारण वर्किंगला इथं हेल्पिंग वर्ब पाहिजे आणि हा सुद्धा पर्याय नाही. वर्क्स जो आहे हा ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. का करेक्ट आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला इथं बघा WORKS हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याचबरोबर क्रियापदाला यस प्रत्यय जोडलेला आहे. आणि हा जो वाक्य आहे हा वाक्य याची सुरुवात ही शीट सिंग्युलर प्रोनाउनने झालेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 4 येत नाही. इज वर्क हा सुद्धा पॅसिव्हचा
ऑप्शन झाला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा काय आहे, बरोबर आहे. इकडे इज आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, मग आपल्याला पण तिकडची रचना सिंपल प्रेझेंट टेन्स नुसारच आपल्याला करावी लागते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. हा सुद्धा वर्बचा प्रश्न आहे, जो कशावर आधारित आहे, टेन्सवर आधारित आहे. बरोबर आहे ना, टेन्सवर आधारित. आणि इथं काय म्हटलेलं आहे पहा, इट इज रिअली इम्पॉर्टंट टू विअर ए हेल्मेट वेन यू डॅश डॅश ए बाईक. जेव्हा आपण बाईक चालवत आहोत तेव्हा आपल्याला हेल्मेट वापरावं लागेल. तर आता पहा, रोड हा पर्याय येत नाही, कारण हा क्रियापदाचा सेकंड फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे ना. टू राईड हा सुद्धा पर्याय येत नाही, कारण याच्यामध्ये टू इन्फिनिटिव्ह आलेला आहे, वर्ब आलेला आहे. त्याच्यानंतर आर रायडिंग, आता यू आहे, यूला आपण इथं वापरू शकतो. आर रायडिंग हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे. आणि जर इकडे आर रोडिंग हा मात्र रॉंग आहे. रोडिंग असा शब्द नाही. बरोबर आहे ना. जेव्हा आपण एखाद्या शब्दाला एनजी फॉर्म जोडतो तेव्हा त्याचं रूप फर्स्ट फॉर्म मध्ये असतो. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचा आहे. म्हणून आता हा अर्थपूर्ण वाक्य बनला, इट इज रिअली इम्पॉर्टंट टू विअर ए हेल्मेट वेन यू आर रायडिंग ए बाईक. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. त्यानंतर पहा, दुसरा आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम्स. याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. फेर आणि त्याचबरोबर स्क्वेअर. फेर आणि स्क्वेअर म्हणजे काय आहे, योग्य आणि प्रामाणिक मार्गाने. योग्य आणि काय आहे, प्रामाणिक मार्गाने. प्रामाणिक मार्गाने. आता ह्यासाठी बघा, समवन हु इज डिसऑनेस्ट. डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक झाला, हा पर्याय होऊ शकत नाही. समवन हु इज ऑथॉरिटेटिव्ह हा सुद्धा नाही, जो जास्तीचा करतो. इन अँड ऑनेस्ट वे अँड विदाउट एनी डाऊट. बघा, योग्य आणि ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे काय आहे, हा इथं प्रामाणिक आहे. इथं आपल्याला दिलेला या म्हणीचा अर्थच काय आहे, फेअर अँड स्क्वेअर. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. आणि समवन हु इज इंटेन्शन आर ऑलवेज डाऊटफुल. काही जणांचा हेतू जो आहे त्याचा हेतू काय आहे, डाऊटफुल आहे, हाही पर्याय नाही. इथं आपल्याला योग्य जो शब्द आहे तो फेअर अँड स्क्वेअर म्हणलेला आहे, योग्य आणि प्रामाणिक मार्गाने. नेक्स्ट पहा काय म्हणलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. आर्टिकलवर आधारित हा प्रश्न आहे. आपल्याला योग्य तो आर्टिकल निवडायचा आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. द एन्शियंट इजिप्शियन्स बिल्ड डॅश पिरॅमिड्स. पहा, पिरॅमिड इट इज अ युनिक थिंग. जगातील एकमेव वास्तू आहे. आणि तुम्हालाही माहित आहे, ज्या निश्चित आणि एकमेव घटक असतात, युनिक थिंग्स असतात, तिथं आर्टिकल आपण कोणता वापरतो, द वापरतो. याविषयी आपल्याला माहिती असेल. उर्वरित पर्याय हे काय आहे, रॉंग आहे. जसं आपण पिरॅमिड म्हणल्यानंतर एक युनिक आहे, द चायनीज वॉल असेल, आपली आग्राची ताजमहल असेल किंवा रेड फोर्ट असेल, अशा गोष्टीसाठी आपण कोणतं वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर पहा, समोरचा शब्द काय म्हणलेला आहे. इथं सुद्धा आपल्याला आर्टिकलवर आधारित आहे. इथं सुद्धा आर्टिकल आपल्याला प्रॉपर चूज करायचं आहे. आणि याच्यामध्ये ए यंग मॅन गॉट ए नेस्टी शॉप. बरोबर आहे ना. वेन ही ट्राय टू रॉब ए ज्वेलरी शॉप इन रिचमंड. रिचमंड मध्ये एक यंग मॅन चोरी करण्यासाठी गेला आणि पहा, तिथं त्याला एक धक्का पण बसला. आणि तोच मॅन ए यंग मॅन, हाच यंग मॅन इथं काय केलेला आहे, इथं आपण ए वापरलेला आहे. हा कॉमन नाउन आहे, फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करून देत आहेत, तिथं आपण ए वापरलो. आता इथं पहा, रिचमंड शॉपच्या नंतर पुन्हा त्याच व्यक्तीचं नाव आहे, मॅन यूज ए हेवी हॅमर. या माणसानं काय केलं, मग रॉबरीचं काम सक्सेस झालं नसल्यामुळे यानं काय केलं, एक मोठासा दगड घेतला, हॅमर घेतला आणि त्यानं काच फोडला. मग इथं पहा, इथं हा मॅन शब्द पुन्हा इथं डबल वापरलेला आहे. म्हणजेच एखाद्या सामान्य नामाची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा आपल्याला मात्र काय करावं लागेल, इथं द हे आर्टिकल इथं वापरावं लागेल. का इथं ए वापरलो, कारण तो तिथं अनिश्चित होता. पण त्याच व्यक्तीबद्दल आपण जेव्हा पुन्हा बोलत आहोत तेव्हा मात्र आपल्याला इथं काय करावं लागेल, द हे आर्टिकल वापरावं लागेल. म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे, करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पहा, शेवटचा प्रश्न कशावर आधारित आहे, स्पेलिंग एररवर आधारित आहे. स्पेलिंग एररवर. आणि एरर जर नसेल तर नो एरर करायचा आहे. द परस्युएट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड प्रोग्रेस हॅज लेड टू सिग्निफिकंट एन्व्हायरमेंट डॅमेज. पहा, आर्थिक वाढ असेल, प्रोग्रेस असेल,
याच्यामध्ये पर्यावरणाचं थोडं आपल्याला काय होत आहे, डॅमेज होत आहे. याकरिता आपल्याला काय करावं लागेल, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करावं लागेल. तर या सदरील वाक्यामध्ये विच हॅज क्रिएटेड सेन्स ऑफ अर्जन्सी टू अडॅप्ट, काही गोष्टी आपल्याला अडॅप्ट करावं लागेल. सस्टेनेबल प्रॅक्टिस. ओके, तर याच्यामध्ये दिलेले 4 जे पर्याय आहेत याच्यातली स्पेलिंग मिस्टेक कोणती आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. तर दुसरा जो शब्द आहे पर्स्युएट, याची स्पेलिंग योग्य काय पाहिजे, PURSUIT, ज्याला पाठपुरावा करणे म्हणतो आपण. पाठपुरावा करणे किंवा पाठलाग करणे सुद्धा म्हणतो आपण. पाठलाग करणे असेही म्हणू शकतो, पाठलाग करणे. तर हा जो आहे ऑप्शन नंबर 4 जो आहे काय आहे, हा करेक्ट आहे. नेक्स्ट पहा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑगस्टच्या शिफ्ट क्रमांक 3चा पेपर आपण अभ्यासलेला आहोत आणि आतापर्यंत आपले 9 पेपर झालेले आहेत. जी तुम्ही वनरक्षकची जर तयारी करत असाल तर सदरील व्हिडिओचा वापर करा, जेणेकरून तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला मदत होईल. आणि आजपर्यंतचे जर एवढे पेपर आपण अभ्यासलो त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला खास करून ग्रामरमध्ये आर्टिकल असेल, प्रिपोजिशन असेल, टेन्स असेल आणि स्पेलिंग एरर असेल, या घटकावर आधारित नेहमीच प्रश्न आलेले आहेत. तुम्ही यांचाही अभ्यास करा आणि त्याचबरोबर उर्वरित जे घटक आहेत ग्रामरचे त्यांचाही अभ्यास करा, कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सुद्धा आहे, डिग्री आहे, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आहे, फिगर ऑफ स्पीच आहे, यांच्यावरही प्रश्न येऊ शकतात. बरोबर आहे ना. TCS ने 2023 मध्ये जेवढेही पेपर कंडक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये मात्र ज्या सुरुवातीला बोललेले घटक आहेत त्यांच्यावरच आधारित आलेले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. पण आगामी काळामध्ये त्या घटकावरच येतील असे आपण सांगू शकत नाही. म्हणून सर्व घटकांची अभ्यास तयारी ठेवा, जेणेकरून तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्ही सक्सेस होशाल. ठीक आहे, थांबू आपण. पुढील व्हिडिओमध्ये आपण असाच एखादा पेपरचा विश्लेषण आपण करू. धन्यवाद.